नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली। आज एक्सपायरीचा दिवस होता, मंथली एक्सपायरी निफ्टीमध्ये, स्टॉक फ्युचर्समध्ये आणि ऑप्शन्समध्ये, त्यामुळे थोडंसं व्होलॅटिलिटी अपेक्षित होती आणि त्या प्रमाणात बघायलाही मिळाली। आज मार्केटनं एक्सपायरी डे दिवशी फ्लॅट ओपनिंगनंतरनं चांगला नवीन हाय बनवला। जसं निफ्टी 25,100च्या वर गेलं, निफ्टी ऑलमोस्ट 25,200पर्यंत जाऊन पोचला, पण सडनली क्लोजिंगच्या मिड सेशनला, दुपारच्या सेशनला एक डीप, शार्प डीप 25,150वरून आपल्याला 25,000पर्यंत बघायला मिळाली आणि क्लोजिंगला परत पुन्हा शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये, अर्ध्या तासामध्ये मार्केटला शार्प रिकव्हरी परत पुन्हा न्यू हायच्या जवळपास बघायला मिळाली आणि निफ्टीचा जो स्विंग होता तो खूप शार्प त्या दुपारी 2-2:30च्या आसपास मोमेंटम तो बघायला मिळाला आणि मार्केट जे आहे ते नवीन हाय बनवून ऑलमोस्ट त्याच्या जवळपास बंदीला 25,150च्या आसपास। आपण कालही व्हिडिओमध्ये म्हणलेलं की 25,100च्या वर मार्केट चांगलं मेंटेन राहिलं तर फर्दर मूव्ह करू शकतं आणि त्या पद्धतीनं सुरुवातीला मूव्ह बघितली, पण एक्सपायरीमुळे थोडीशी एखादी डीप व्होलॅटिलिटी डीप बघायला मिळाली। बँक निफ्टी अंडर परफॉर्म करत राहिला दिवसभर, क्लोजिंग ही एकदम फ्लॅट 8-9 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये गेलं, पण ओव्हरऑल बँक निफ्टी आज दिवसभर अंडर परफॉर्म करत राहिला, एवढा निगेटिव्ह टेरिटरीमध्ये गेलेला, पण 51,000 जो आपण सपोर्ट गेले 2-3 ट्रेडिंग सेशन बघतोय तो इंटॅक्ट राहिला आणि तिथून परत पुन्हा रिकव्हरी बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली। ओव्हरऑल आज मार्केटमध्ये थोडासा चांगला पॉझिटिव्ह दिवस राहिला, फक्त दुपारी थोडीशी व्होलॅटिलिटी बघायला मिळाली। मार्केट नवीन हायवर आहे, त्यामुळे उद्या सेशनसाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 25,100च्या वर जोपर्यंत मेंटेन आहे, स्काय इज द लिमिट। निफ्टी 25,200-300 कितीही जाऊ शकते, फर्दर अपसाईड मार्केटला येऊ शकतं। देर इज नो रेजिस्टन्स मार्केटला, तिथं कोणताही रेजिस्टन्स नाही आहे। 25,100च्या वर आहे तोपर्यंत मार्केट वरती जाऊ शकतं। 25,200 किंवा 25,300 सुद्धा जाऊ शकते किंवा 25,500पर्यंत सुद्धा मूव येऊ शकते, पण एक दिवसामध्ये नाही असं वाटतं, कारण तसा कोणता मोमेंटम रिझन नाही। पण 25,100च्या वर 25,200 ते 300पर्यंत तरी ॲटलिस्ट उद्या जाऊ शकतं। 25,100च्या खाली आला तर आजचा जो सपोर्ट आहे स्ट्रॉंग 25,000 जो इंटॅक्ट राहिला, तिथंपर्यंत मार्केट निफ्टी जे आहे ती 25,000पर्यंत येऊ शकते। बँक निफ्टी सेम रेंजमध्ये आहे, 51,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, लोअर लेवलला 51,000 पाशी एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे। बिलो 51,000 गेला तर फर्दर डाऊन साईड येईल, अदरवाईज 51,400 आणि 51,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 51,500च्या वर मोमेंटम दिला तर फर्दर अप मूव्ह थोडी बँक निफ्टीमध्ये येऊ शकते, त्यामुळे ह्या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही। काल FISने किरकोळ विक्री केली 1,350 करोडची, DISने किरकोळ खरेदी केली 400 करोडची, मग थोडंसं शांत कारभार आहे FIDIच्या डेस्कवर। आज NSEमध्ये 1,333 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2,400 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 28 शेअर्स वाढले, त्या बाजूला 22 शेअर्स पडलेले आहेत। NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, यानं मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये आज थोडं प्रॉफिट बुकिंग पण चांगलं बघायला मिळालं। सेक्टर इंडिसायझेसमध्ये मात्र बऱ्यापैकी सगळे सेक्टर्स वाढलेत। IT, ऑटो, FMCG आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये तेजी बघायला मिळाली। IT आणि फार्मा आणि मेटल सेक्टरमध्ये थोडंसं मायनर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं, बाकी अदर सेक्टर्स सगळे फ्लॅट क्लोज झाले। उद्यासाठी ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तरी युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 0.5% आसपास पॉझिटिव्ह आहेत। डाव फ्युचर्स जे आहेत ते 180 पॉईंट पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ओव्हरऑल US मार्केटमध्ये कालच्या डिक्लायनिंगनंतर थोडी तेजी दिसते, त्यामुळे US मार्केट चांगले पॉझिटिव्हमध्ये बंद झाले तर निश्चित मला वाटतं आपण उद्या एक गॅप ओपनिंग बघायला मिळू शकते, नवीन हायला आपण ओपनिंग होऊ शकतं, पण गरजेचं आहे मार्केट त्या लेवलला मेंटेन राहणं। तर बघूया मार्केट्स उद्या कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।